आधी तुम्ही हा व्हिडिओ बघा. नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. आपल्या देशातल्या टीव्ही चॅनल्सवर सध्या एकच गोष्ट 24 तास ओरडून ओरडून सांगितली जाते. 7 समुद्रापार मोदीजींचा डंका वाजला. विश्वगुरूंचा ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय. टीव्हीवरचे ते अँकर्स इतक्या जोरात ओरडतात की बिचाऱ्या प्रेक्षकांच्या कानातून रक्त यायची वेळ येते. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, जे टीव्हीवर दाखवलं जातंय तेच संपूर्ण सत्य आहे का? की त्यात चकचकीत कॅमेऱ्यांच्या मागे एक असं सत्य दडलंय ज्याने साहेबांच्या 56 इंचच्या छातीला घाम फुटला होता. विचार करा, 25,000 लोक स्टेडियम मध्ये मोदी 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 करत असताना त्याच स्टेडियमच्या बाहेर शेकडो लोक उभं राहून ओरडत होते, मोदी गो होम आणि सेंड देम होम. पण आपल्या देशातल्या गोदी मीडियाने तुम्हाला या निषेधाची 1 सेकंदाची तरी क्लिप दाखवली का? आता तुम्ही म्हणाल, अरे ते तर तिथले गोरे लोक असतील ना, त्यांना भारतीयांचा द्वेष करायचा आहे. पण इथेच तर सर्वात मोठा ट्विस्ट आहे. साहेबांचा निषेध करणारे फक्त तिथले गोरे वंशदेशी नव्हते, तर स्वतः भारतीय वंशाचे नागरिकही तिथे फलक घेऊन उभे होते. आज आपण या आंतरराष्ट्रीय दौऱ्यामागचा तो खरा ड्रामा, ती युरेनियमची डील आणि आपल्या मीडियाची दांभिकता याचं थोडक्यात विश्लेषण बघणार आहोत. ते ऐकून तुम्हालाही कळेल की नेमका डंका कोणाचा वाजतोय आणि दिखावा कोणाचा होतोय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण गोदी मीडियाचा तो चापलूसपणा समोर आणणार आहोत. तर मित्रांनो, 3 वर्षानंतर साहेब पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेले होते. मेलबर्न मध्ये त्याचं स्वागत झालं. मार्व्हल स्टेडियम मध्ये भव्य गर्दी जमवली गेली. तिथल्या व्हिक्टोरियाच्या प्रीमियर जॅसिंटा ॲलन म्हणाल्या की हा कार्यक्रम नेक्स्ट लेवल आहे. आपल्या देशातल्या काही भक्तांनी, जसं की सालोमी भगत नावाच्या महिलेने थेट मोदींना आमच्या वडिलांसारखे आहेत, लाईक अ फादर टू अस अशी पदवी देऊन टाकली. तर दीप्ती बांदल म्हणाले की मोदींनी भारताला जागतिक पातळीवर ओळख मिळवून दिली आहे. चला, हे ऐकायला खूप छान वाटतं, कौतुक नक्कीच करावं. पण प्रश्न हा पडतो की जर सगळं इतकं आल्हाददायक होतं, तर मग तिथल्या मानवाधिकार संघटना, ह्युमन राईट्स ग्रुप्स, मुस्लिम आणि शीख समुदायाचे लोक रस्त्यावर का उतरले होते? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, आपला मेनस्ट्रीम मीडिया या दुसऱ्या बाजूवर फेविकॉल पिऊन गप्प का बसलाय? टीव्हीवर फक्त टाळ्या वाजवणारेच का दाखवले जातात? जे प्रश्न विचारतात त्यांना कॅमेऱ्याच्या फ्रेम मधून बाहेर का फेकलं जातं? चला, या मागचं नरेटिव्ह आपण सविस्तर उघडून पाहूया. तर मित्रांनो, या दौऱ्याची सुरुवातच एका अत्यंत विचित्र घटनेने झाली होती. साहेब हॉटेलमध्ये पोहोचतात आणि रात्री 12:30 वाजता एक हुगो लेनॉन नावाचा कट्टर उजव्या विचारसरणीचा तरुण पहिल्या मजल्याच्या बाल्कनीतून थेट पंतप्रधानांच्या दिशेने ओरडतो काय, शिवी देतो. बरं, ऑस्ट्रेलियन पोलिसांनी त्याला लगेच पकडलं हे मान्य आहे, पण तिथल्या स्थानिक वृत्तपत्रांनी म्हणजे सिडनी मॉर्निंग हेराल्डने काय छापलंय माहितीये? या तरुणाला साहेबांचे गुपित मार्ग आणि प्रत्येक हालचालीची माहिती आधीच सोशल मीडियावर काही इन्फ्लुएन्सर्सनी लीक केली होती. आता मला सांगा, जी यंत्रणा देशातल्या साध्या आंदोलक शेतकऱ्यांचे ट्विटर अकाउंट ब्लॉक करायला 24 तास तत्पर असते, तीच आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या बाबतीत इतकी मोठी नाचक्की कशी झाली? यावर आपल्या देशातील राष्ट्रवादी न्यूज चॅनल्सनी चर्चा का केली नाही? पण यापेक्षाही गंभीर गोष्ट म्हणजे पुढच्या दिवशी मार्व्हल स्टेडियमच्या बाहेर घडलेला प्रसंग. तिथे फक्त ते गोरे नवनाझी नव्हते, तर तिथे एक अशी गर्दीही जमा झाली होती ज्यांच्या हातात फलक होते आणि त्यांच्यात एक नाव समोर आलंय, ते म्हणजे सचिन सांबूस. सचिन सांबूस हा माणूस कोण आहे? हा तिथला भारतीय नागरिक आहे. त्याने आंतरराष्ट्रीय मीडिया समोर थेट विधान केलं की पंतप्रधानांनी भारताची लोकशाही उद्ध्वस्त केली आहे. त्यांनी अल्पसंख्याकांना दुसऱ्या दर्जाचे नागरिक म्हणजे सेकंड क्लास सिटीजन्स बनवून ठेवलंय. विचार करा, देशाच्या पंतप्रधानांसमोर 7 समुद्रापार जाऊन स्वतः भारतीय वंशाचा नागरिक असे प्रश्न विचारतोय. तिथे उपस्थित लोक सीएए म्हणजे सिटीजनशिप अमेंडमेंट बिल सारख्या कायद्यांवरून साहेबांना घेरण्याचा प्रयत्न करत होते. ते म्हणत होते की अल्बेनीज सरकारने साहेबांचं भव्य स्वागत जरूर करावं, पण त्यांना योग्य ते प्रश्न विचारले पाहिजेत.
आता माझा थेट प्रश्न आपल्या मेन स्ट्रीम मीडियाला आहे, तुम्ही दिवसभर ज्या लोकशाहीचा डंका वाजवता त्या लोकशाहीत जर देशाच्या धोरणांवर बाहेरच्या देशात जाऊन भारतीय लोकच आक्षेप घेत असतील तर ते दाखवण्याची हिंमत तुमच्यात का नाहीये? की तुम्हाला फक्त होय बा संस्कृतीचे दाखवण्याचे पैसे मिळतात? चला आता थोडं या दौऱ्याच्या मुख्य कारणावर येऊया. या दौऱ्यात अँथनी अल्बनीज आणि पंतप्रधान मोदींनी एका मोठ्या युरेनियम डीलची घोषणा केली आणि संरक्षण संबंध अधिक मजबूत केले. वा, युरेनियमची डील झाली. पण मित्रांनो, युरेनियमचा वापर कशासाठी होतो? अणुऊर्जेसाठी, देशाच्या विकासासाठी? मग मला सांगा, जर ही इतकी मोठी आणि महत्वाची डील होती तर आपल्या देशातल्या टीव्ही चॅनल्सनी या युरेनियम डीलच्या तांत्रिक बाजूवर, भारताच्या ऊर्जेच्या भविष्यावर किती वेळ प्राईम टाइम मध्ये चर्चा केली? 0 मिनिट. कारण त्यांना युरेनियमच्या सायन्समध्ये आणि देशाच्या विकासात रसच नाहीये. त्यांना रस आहे फक्त स्टेडियम मध्ये किती लोक आले, साहेबांवर किती फुलांची उधळण झाली आणि तिथल्या गोऱ्या पंतप्रधानांनी साहेबांना बॉस का म्हटलं यात. म्हणजे बघा, आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाच्या पैशातून कोट्यवधी रुपये खर्च करून हे दौरे होतात, तिथे व्यापार होतो. पण भारतात आल्यावर त्याचं रूपांतर फक्त आणि फक्त इलेक्शन रॅली सारख्या मार्केटिंग मध्ये केलं जातं. साहेबांना परदेशात मिळणाऱ्या टाळ्यांवर इथे भारतात मते मागितली जातात. हा जो मार्केटिंगचा गलिच्छ धंदा सुरू झालाय ना, तो आता उघडा पडलाय. आता आपण त्या मुद्द्यावर येऊया जो आपल्या भारतीय समुदायाशी जोडलेला आहे. जेव्हा स्टेडियम बाहेर हे सगळे लोक, विरोधक आणि आंदोलक मोदी गो होम ओरडत होते, तेव्हा तिथल्या काही भारतीय तरुणांनी जनगर्जना ढोल पथकच्या माध्यमातून ढोल ताशा वाजवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. टीव्ही चॅनल्सनी हे कसं दाखवलं? बघा, आपल्या संस्कृतीने विरोधकांच्या कानठड्या बसवल्या. अरे भावांनो, संस्कृतीचा अभिमान आम्हालाही आहे. ढोल ताशांचा नाद ऐकून आमचाही ऊर भरून येतो. पण ढोल इतक्या जोराने वाजवायचा की मागून येणारा विरोधकांचा आणि स्वतःच्याच देशातल्या नागरिकांचा प्रश्न विचारणारा आवाजच ऐकू येऊ नये, हा कोणता न्याय आहे? आपल्या देशातल्या मीडियाने या ढोल ताशांच्या आवाजाचा वापर एक पडदा म्हणून केला. कशासाठी? जेणेकरून त्या आवाजाच्या मागे सचिन सांबूस सारख्या लोकांनी विचारलेले लोकशाहीचे प्रश्न, मानवाधिकार संघटनांनी केलेले आरोप आणि सीएए कायद्यावर लागलेले प्रश्नचिन्ह पूर्णपणे गाडले जावेत. टीव्हीवर दाखवायचं की तिथे सगळे कसे आनंदी आहेत, कसे साहेबांना फादर फिगर मानतात. पण तिथेच राहणारे शेख आणि मुस्लिम समुदायाचे लोक, जे देशाच्या अंतर्गत परिस्थितीवर चिंता व्यक्त करत होते, त्यांना थेट अँटी नॅशनल ठरवून मोकळं व्हायचं. ही जी पत्रकारितेची पातळी घसरली आहे ना, याला पत्रकारिता म्हणत नाहीत, याला शुद्ध भाटगिरी म्हणतात. मित्रांनो, मेलबर्नचा या संपूर्ण दौऱ्याची खरी इनसाइड स्टोरी हीच आहे. तिथे नक्कीच काही चांगल्या गोष्टी घडल्या, व्यापार झाला, भारताची चर्चा झाली. पण त्या चर्चेसोबतच भारताच्या अंतर्गत लोकशाहीवर, तिथल्या धोरणांवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रश्नचिन्हही उपस्थित झाले. गोष्ट साधी आहे, जर तुम्ही देशाचा अभिमान साता समुद्रापार मिरवणार असाल तर देशातल्या उणिवांवर, तिथल्या लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना तोंड देण्याची धमकही तुमच्यात असली पाहिजे. ढोल ताशांच्या आवाजाने तुम्ही काही काळासाठी आंदोलकांचा आवाज दाबू शकाल, पण लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी घोषणांपेक्षा प्रश्नांची जास्त गरज असते. आणि दुर्दैवाने आपले पंतप्रधान असोत की आपला देश चालवणारा हा मेन स्ट्रीम मीडिया, दोघांनाही प्रश्नांची प्रचंड एलर्जी आहे. कधीतरी त्या चॅनल्सच्या अँकर्सला विचारा की साहेब परदेशात जाऊन किती लोकांना भेटले हे सांगण्यापेक्षा त्यांनी आपल्या देशातल्या तरुणांच्या हाताला किती रोजगार दिला यावर कधीतरी जाहीर पत्रकार परिषद घेतली आहे का? उत्तर तुम्हालाही माहिती आहे. आजचा हा रोखठोक आणि कडक राडा तुम्हाला कसा वाटला? टीव्ही मीडियाने लपवलेली ही बाजू पाहून तुम्हाला काय वाटतं? आपल्या मीडिया खरंच स्वतंत्र आहे की फक्त एका बाजूची PR एजन्सी बनून राहिलाय? तुमचं जे काही मत असेल ते खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा. मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडेल. आणि हो, अशा जर तुम्हाला हे सत्य लोकांपर्यंत पोहोचवावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा आणि तुमच्या ग्रुप्सवर किंवा मित्रांसोबत किंवा अजून कोणासोबत तुम्ही शेअर करा, जेणेकरून हा
जो काही प्रकार घडलाय हा सगळ्यांना कळेल. आणि हो, अशाच सडेतोड आणि खतरनाक विश्लेषणासाठी बघत रहा राजश्री अनफिल्टर्ड. पुन्हा भेटूया अजून एका अशाच सडेतोड आणि खऱ्या विश्लेषणासोबत. तोपर्यंत पाहत राहा राजश्री अनफिल्टर्ड. विचार करत राहा, सावधान राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.